तर सीन असा झाला आहे की व्ह्यू काय एवढा खास वाटला नाही आम्हाला आणि आम्ही उगीच एवढं लांब चालत आलो असं वाटलं. फायनली आमची ट्रिप सुरू झाली आहे. कोकण, रत्नागिरी. खूप साऱ्या प्लॅनिंगनंतर ट्रिप झालेली आहे. चालू आता निघालो आम्ही. महाड क्रॉस करून थांबलो एका ठिकाणी. यावेळेस आम्ही तिघंच आहेत. अनिकेत होता पण त्याचं लग्न झालं म्हणून कॅन्सल. तर आत्ता आम्ही थांबलो एक घाटात आहे. मला वाटतं काही एवढं जागेचं नाव माहिती नाही मला, बट आम्हाला एक स्पॉट दिसलं आहे. तिकडेच चाललं आहे. थोडं वरचा व्ह्यू बघतो, थोडं फोटोज वगैरे काढतो आणि निघायचा प्लॅन आहे पुढे. अचानक दिसला म्हणून आम्ही थांबलो आहे. सुमेध आणि आशिष पुढे चाललेत. क्लायमेट ठीक आहे, आज ऊन नाही आहे जास्त. तर आम्ही खूप लांबपर्यंत चालत आलो. आमची गाडी खूप पुढे आहे, पुढच्या टर्नला. ॲक्च्युली इकडे गाडी थांबवायला जागा नव्हती म्हणून आम्ही पुढे गेलो, गाडी लावली आणि आता परत चाललो आहे. हा जो वरचा व्ह्यू पॉईंट दिसतोय तुम्हाला, तुम्हाला दाखवतो. हा जो व्ह्यू पॉईंट आहे ना, तो नेकलेस पॉईंट सारखा दिसतोय म्हणून आम्ही थोडंसं बघायला चाललो वरती. बघतो आता. हे बघा, हाच तो पॉईंट आहे, त्याच्यासाठी आम्ही उतरलो आहे. इतक्या लांब चालत आलो. काय आहे का रे, दिसतंय का? नाही एवढं काय खास वाटत, ठीक वाटतं. एक्सपेक्टेशनच्या थोडंसं अलीकडंच आहे. तर सीन असा झाला आहे की व्ह्यू काय एवढा खास वाटला नाही आम्हाला आणि आम्ही उगीच एवढं लांब चालत आलो असं वाटलं. परत चाललो आहे आता गाडीकडे. आता बघू पुढचा कुठला चांगला स्पॉट दिसला तर थांबवा, मी दाखवतो तुम्हाला परत कोणता स्पॉट आहे का अजून. तर फायनली रत्नागिरीमध्ये पोचलो आहे. आता सध्या लंच ब्रेकसाठी थांबलो आहे आम्ही. द ड्राईव्ह इन म्हणून एक हॉटेल आहे, तिथं आम्ही लंचसाठी थांबलो. बघू आता. खूप जास्त ऊन लागतं आहे. ॲक्च्युली आमचा प्लॅन अजून एक घ्यायचा की रत्नागिरीला आलो आहे आणि आता आंब्याचं सीझन पण आहे. तर आमचं चाललं आहे की आता जेवण झालं की आम्ही रत्नागिरीच्या मार्केटमध्ये आंबे शोधणार आहे. कुठं आंबे चांगले भेटले किंवा आमराईच्या बाहेर वगैरे बसलेले असतात आउटलेट टाईप, तर तिथून आम्हाला जर का स्वस्तात चांगले क्वालिटीचे आंबे भेटले तर आम्ही घेऊन येतो. तर बघू आता. आजचा असं ओव्हरऑल प्लॅन आहे. ठीक आहे, भेटतो तुम्हाला जेवण करून. तर फायनली जेवण झालंय. तर आम्ही चाललोय कुठल्या कशाळी बीचला. तिकडे जात आहे ना कुठं? हा, तिकडूनच निघतो. बरं. आम्ही इथं आलो होतो. द ड्राईव्ह इन हॉटेल आहे, सोलकडी बेस्ट होती. एकदम प्रॉपर कोकणातली चव होती सोलकडीला. सो फायनली आम्ही पोचलो आहे रत्नागिरीमध्ये. मागच्या साईडलाच जवळच कशेळी बीच आहे. आता ही बाकीचे लोक रेडी होतात ते.
तर मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो तशी. मस्त आहे सगळं. रूम्स एकदम क्लीन भेटल्यात आम्हाला. हे बघा मागच्या साईडला बघा प्रॉपर्टी पूर्ण. तर हे सगळं असं चांगली आहे प्रॉपर्टी. आम्ही ॲक्च्युली कालच बघितलं होतं. इथे येऊन डायरेक्टली तुम्ही बुकिंग करू शकता. या प्रॉपर्टीचं नाव आहे तावडेवाडा. तुम्ही इथं येऊन कोणाला विचारू शकता तावडेवाडा, किंवा गुगल मॅपला पण तुम्हाला सापडून जाईल. रूम्स एकदम प्रीमियम आहेत आणि एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला भेटून जातील. तर प्रॉपर्टी चांगली आहे आणि आम्ही इथंच आज रात्री स्टे करणार आहे. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. तुम्ही कधी कशेळी बीचला येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही इकडं नक्कीच विजिट करू शकता. तर आता मी चाललो आहे. माझे क्रॉक्स विसरलेत डिक्कीमध्ये गाडीच्या. क्रॉक्स घेऊन येतो. बाकीचे दोघं आता हे रेडी होतं. ते मी तुम्हाला रूम टूर देतो आत्ता लगेच. मला फक्त एकदा क्रॉक्स घेऊन येऊ द्या. मी क्रॉक्स आणलेत माझे. हे आहेत आशिषचे क्रॉक्स. नवीनच घेऊन आला डायरेक्ट. ठीक आहे. तर आत्ता आम्ही लगेच निघतो आहे कशेळी बीचला. तिकडे एक व्ह्यू पॉईंट आहे. तुम्ही रील्समध्ये वगैरे बघितलंच असणार. चला आता बघू. यांचं लवकर आवरते. चेंज झालं की आम्ही लगेच निघू. माहिती ही प्रॉपर्टी चांगली भेटली आम्हाला. तुम्ही कधी येणार असाल तर व्हिजिट करा नक्कीच. यासाठी तुम्हाला आत्ता रूम टूर देतो लगेच. तर ही आहे आपली रूम. अशी झोपला इकडे 5 मिनिटं. बाल्कनी आहे छोटीशी. या साईडला पण एक बाल्कनी आहे. चांगली प्रॉपर्टी. आम्ही आज रात्री इथंच थांबतो थोडं. तर फायनली निघालो आहे कशेळी बीचला. ट्रायपॉड घेऊन चाललो आहे. सुमेधने कॅमेरेज वगैरे घेतलेत. बघू थोडंफार काय शूट करता आलं तर फोटोज वगैरे. बाकी ही जी प्रॉपर्टीचं नाव आहे तावडी अतिथी भवन. तर बेस्ट प्रॉपर्टी आम्हाला वाटते. ठीक आहे. प्रीमियम रूम आहे. चांगली आहे. बट ठीक आहे. चला मग आता निघू. तर फायनली आपण आलो आहे कशेळी बीचला, जो व्ह्यू पॉईंट आहे. तर आता आपण चाललो आहे आपली व्ह्यू पॉईंटला. फायनली आलो आहे व्ह्यू पॉईंटला. हे बघा आम्हाला बॅक साईडला आहे. हे थोडं वरती चाललो आहे एक साईडला. थोडं नाही, भरपूर जास्त गर्दी आहे. तर आज आम्ही तिघंजण आलो होतो रुंदे गावात. इथं एक पेट्रोग्लिफ जे कोरलेले आहेत पूर्वजांनी काही, तर ते बघायला आलो. हे बघा बघू शकतो असे आहे. हे लोकांनी काही करून ठेवलं ते बघायला आलो. हे सुमेनी शोधून काढले कुठून तरी. आशिष कसं वाटतंय? लहान पोरांची ठीक आहे, तुम्हाला दाखवतोय बघ.
सगळे असे कोरलेले आहेत. आज भरपूर आहेत, पुढे जाणार आहे आम्ही थोड्या वेळाने. जेवढे आम्हाला सापडले तिथं मेन रोडपासून खूप आतमध्ये आहे. मी चालत आलो आहे. चाललो आहे एका ठिकाणी अजून एक आहे बघायला. ऊन खूप जास्त आलं त्यामुळे आम्ही बांधून चाललो आहे. चालत चाललंय, कोणीच नाही आहे. थोडं एक्सप्लोर करायचं आहे आम्हाला म्हणून चाललो आहे. हे नक्षीकाम या साईडला पण, इथं पण थोडंफार काहीतरी आहे, बट ते पूर्ण गवत आलं सगळं, ग्रास, त्याच्यामुळे तो दिसत नाही काहीच पार्ट. हा पार्ट चांगला विजिबल आहे.